जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध दशक 13वा नामरूप समास पहिला आत्मनात्मा विवेकना श्रीराम समर्थ. आत्मनात्मा विवेक करावा कुरुनी बरा विवरावा विवरून सुदृढ धरावा जीवामध्ये. जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध दशक 13वा नामरूप. दासबोधातला 13वा दशक आहे, ज्याचं नाव आहे नामरूप आणि समास आहे पहिला आत्मानात्मा विवेकना. अत्यंत महत्त्वाचा दशक आहे आणि पहिला समास आहे. तर दशकाच्या नावावरती बोललं पाहिजे. नावावरती म्हणजे नामावरती बोललं पाहिजे. दशकाचं नावच आहे नामरूप. नामरूप ही संकल्पना जी आहे, ज्याच्यामुळं द्वैताची निर्मिती झाली, ज्याच्यामुळं अध्यात्मामध्ये खूप मोठी संकल्पना निर्माण झालेली आहे. नाम कसं आहे तर ती ओळख आहे, तुमची आमची सर्वांची ती ओळख आहे. आणि रूप आहे तो विशिष्ट आकार आहे, विशिष्ट रूप आहे, विशिष्ट दिसणं आहे. अध्यात्मामध्ये नामरूप म्हणजे सृष्टीमध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टीची एक ओळख आणि त्याचं एक स्वरूप त्या ठिकाणी प्रकटीकरण केलेलं आहे. पण हेच आपण जर वेदांतामध्ये बघितलं तर वेदांतामध्ये काय सांगितलं की नामरूप हे माया प्रधान आहे. नामरूपामुळं काय झालंय, मायेची निर्मिती झाली, म्हणजे द्वैताची निर्मिती झाली, बरोबर. पण मायेमुळं आपण ह्याला जी नावं दिलेली आहेत त्यामुळं द्वैत निर्माण झालेलं आहे. ह्याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर जेव्हा आपण समुद्र बघतो, त्या समुद्रामध्ये वेगवेगळ्या लाटा निर्माण होतात. एखादी लाट मोठी असते, एखादी लाट छोटी असते, एखादी लाट वेगळी असते, एखादी लाट पांढरी असते, एखादी लाट फेसाळलेली असते. पण अंतिम सत्य काय आहे की ते सगळं पाणीच आहे. मग हे जे नाव आणि रूप बदलत गेलं, त्या लाटेवरून बदलत गेलं. कधी ती लाट छोटी दिसली म्हणजे ती दृश्य स्वरूपात, म्हणजे तिच्या रूपामुळं आपण तिला नाव छोटी लाट असं दिलं. कधी ती मोठी दिसली तर आपण तिला मोठी लाट असं म्हटलं. पण हे ब्रह्मरूपात जर विलीन झालं, हे सगळं जग नाव आणि रूप ह्याच्यामध्ये जर विलीन झालं तर त्या द्वैताच्या पलीकडे फक्त आणि फक्त एक सच्चिदानंद शुद्ध स्वरूप उरतं, तेच आहे आत्मा. आणि आपल्या आजच्या समासाचं नाव आहे आत्मानात्मा विवेकना. मग ह्या द्वैताच्या पलीकडे असलेला आत्मा काय आहे आणि अनात्मा काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. पण त्याच्या आधी परत आपण नामरूपांकडे बघू. नामरूप जे आहे ह्याचं उदाहरण अजून एक घेऊ की जेव्हा आपण सूर्य बघतो, सूर्य म्हणजे तेजतत्व, ठीक आहे. त्या सूर्याला आपण किती नावांनी ओळखतो तर 12 है ना, नामरूपापैकी. त्याचं जे रूप आहे तर ते तर आहे तेजस्वी आहे, तो प्रकाशमान आहे. मग त्याची नावं कोणती आहेत बघा. मित्र, रवी, सूर्य, भानू, खग, पूष, हिरण्यगर्भ, मरीच, आदित्य, सवितृ आणि अर्क, भास्कर. ही 12 म्हणजे द्वादश जी नावं आहेत सूर्याची, हे प्रत्येक नाव सूर्याचंच आहे, पण आपल्याला त्यातून वेगवेगळा भाव त्या ठिकाणी मिळतो. सूर्याला जेव्हा आपण मित्र म्हणून संबोधित करतो तेव्हा तो जगनमित्र आहे. जेव्हा आपण सूर्याला रवी म्हणतो तेव्हा तो तेजस्वी आहे. जेव्हा आपण सूर्याला सूर्य म्हणतो तर तेव्हा तो जगाला प्रकाशित करणारा आहे. जेव्हा आपण सूर्याला भानू म्हणतो तेव्हा तो प्रकाशाचा स्रोत आहे. खग म्हणजे आकाशात संचार करणारा, पूषण म्हणजे पालन पोषण करणारा, सूर्य हिरण्यगर्भसुद्धा आहे. त्याचा गर्भ हिरण्याचा आहे म्हणजे तो सृष्टीचा बीज आहे. सूर्य म्हणजे मरीच आहे म्हणजे तो सूर्यकिरणांचा अधिपती आहे. तो आदित्य आहे म्हणजे आदितीच्या 12 पुत्रांपैकी एक आहे. तो सवितृ आहे म्हणजे सृजनात्मक आहे, तो सृष्टीला जन्म देतो, सर्जन करतो. तो अर्क आहे म्हणजे ते पूजनीय तेजस्वी रूप आहे. आणि तो भास्कर आहे म्हणजे ते ऐश्वर्य आहे, ते ज्ञान आहे आणि ते वैभव यांचा दातासुद्धा आहे. एकाच सूर्याला आपण वेगवेगळ्या अशा 12 नावांनी ओळखतो आणि त्याचं रूपही त्यानुसार बदलत जातं. ह्यातूनच आपल्याला समजतं की हे सर्व नामरूपांचं विश्व आहे, पण ह्या नामरूपांच्या पलीकडे असलेलं एकमेव अस्तित्व आहे, जे सत्य आहे ते म्हणजे आत्मा. मग समर्थ आपल्याला पहिल्या उर्वेमध्ये सांगतात की आत्मा कोण आणि अनात्मा कोण. आत्मा कोण आणि अनात्मा कोण.
आत्मनात्मा विवेक करावा, करुणी बरा विवरावा, विवरून सुदृढ धरावा जीवामध्ये. माणसाने आत्मा आणि अनात्मा यांच्यामध्ये विवेकाने भेद केला पाहिजे. त्याच्यामध्ये वारंवार चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, निधिध्यासन केलं पाहिजे. मग आपल्या अंतःकरणामध्ये त्याचं विवरण सुदृढ करून आपल्या जीवामध्ये ते धारण करायचं आहे. दुसरी ओवी काय सांगतेय? आत्मा कोण अनात्मा कोण याचे करावे विवरण, तोची आता निरूपण सावध ऐका. श्रोता कायम सावध असला पाहिजे. आता निरूपण होणार आहे कशाचं? आत्मा कोण आणि अनात्मा कोण याचे विवरण करावे. ते कसे करावे? तर सावधपणे. श्रोत्याने कसं असं पाहिजे? सावध असलं पाहिजे. तर पुढची ओवी, तिसरी ओवी काय सांगते बघा, अत्यंत महत्वाची आहे. चारी खानी चारी वाणी, 84 लक्ष जीव प्राणी, संख्या बोलली पुराणी वर्तती आता. बऱ्याच वर्षापासून आपण ऐकत आलोय, 4 खाणी आहेत, 4 वाणी आहेत, यांच्यापासून 84 लक्ष जीव योनी ह्या पृथ्वी तलावरती वावरत असते. मग ह्या 4 खाणी कोणत्या? अंडज. पहिली खाण आहे अंडज, अंडातून उत्पत्त होणार. दुसरा आहे स्वेदज, घामातून किंवा ओलसरपणातून जन्माला येणार. तिसरं आहे उद्बीज आणि चौथा आहे जरायुज. मग ह्या 4 खाणी आहेत. आपण एक एक करून बघू. पहिली खाण जे आहे ते अंडज आहे, म्हणजे पक्षी जे अंडी देतात. ठीक आहे, तर हे सगळे पक्षी. स्वेदज म्हणजे जे घामातून किंवा ओलसरपणातून जे जन्माला येतात. घरात एखादी भाकरी, शिळी भाकरीचा तुकडा राहिला की त्यातून मग बुरशी लागते, तर ते सुद्धा जीवच आहेत ना, सूक्ष्म जीव आहेत. मग ते जन्माला कसे आले? तर त्या ओलसरपणातून. ठीक आहे, मग इथं कोळ्याच्या जाळेतून सुद्धा काही जीव निर्माण होतात, जंतू असतात, कीटक असतात. उद्बीज, उद्बीज म्हणजे कसं? जे जमिनीला फोडून बाहेर येतात, म्हणजे जे बीज असतं ते जसं जमिनीला भेदून बाहेर येतं ना, त्याला उद्बीज म्हटलं जातं. म्हणजे सगळे झाडे, वनस्पती, गवत हे सगळं जे आहे ते उद्बीज आहे. आणि जरायुज म्हणजे मनुष्ययोनी, म्हणजे ज्याची गर्भातून उत्पत्ती होते असा माणूस, गाई, घोडा, सिंह, हत्ती असे सस्तनधारी जे प्राणी आहेत. तर 4 खाणी आपल्याला कळालेले आहेत. मग आता 4 वाणी बघूया. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. पर म्हणजे कुठं? तर मूलाधार चक्र. आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत. त्यातलं सगळ्यात पहिलं जे चक्र आहे ते मूलाधार चक्र. परा म्हणजे आपल्या नाभीपासून अत्यंत सूक्ष्म असा एक वाणीचा स्रोत आहे, जो आपल्याला ध्यानस्थ अवस्थेमध्ये गेल्यानंतर मिळतो. अशी अवस्था म्हणजे परा अवस्था. मग पश्यंती जी आहे ती हृदयापासून म्हणजे अनाहत चक्रापासून ती वाणी निघते. मध्यमा जी आहे ते आपल्या कंठस्थानातून निघते, म्हणजे विशुद्ध चक्राजवळून निघते. मनातला शब्द असतो तो तुमच्या आमच्या, आपण म्हणतो माझ्या ओठावरती येतो आला. आणि शेवटी तो येतो तो वैखरी असते, जे जिभेवरती येते, प्रत्यक्ष उच्चारली जाते, ती म्हणजे चौथी वाणी आहे वैखरी. मग समर्थ आपल्याला काय सांगताय? चारी खानी चारी वाणी, 84 लक्ष जीव प्राणी, संख्या बोलिली पुराणी वर्तती आता. 4 खाणी कळाल्या, 4 वाणी कळाल्या, तर मग यांच्यापासून 84 लक्ष जीव योनी ह्या भूतलावावरती वावरत आहेत, अशी चर्चा पुराणात होते. पुराणामध्ये तसं वर्णन केलेलं आहे. आपण बघितलं 4 खाणी अंडज, स्वेदज, उद्बीज, जरायुज. आणि 4 वाणी आहेत परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. या 4 खाणीतून आणि 4 वाण्यांमधून 84 लक्ष जीव योनीचं अधिष्ठानातून काय झालेलं आहे? जीव निर्माण झालेला आहे. मग ही शरीरे कशी आहेत? नाना प्रकारची शरीरे सृष्टीत दिसता अपारे, तयामध्ये निर्धारे आत्मा कौनो. मग ही जी 84 लक्ष जीवयोनी आहे, ह्या सृष्टीमध्ये नाना प्रकारची शरीरं आहेत. त्यामध्ये आत्मा कोण? ह्याचा निर्धार केला पाहिजे ना, तो ओळखलं पाहिजे. सृष्टीमध्ये पाहतो, श्रवणामध्ये ऐकतो, रसनेमध्ये स्वाद घालतो, प्रत्यक्षात. जो सृष्टीमध्ये पाहतो, डोळ्यांनी पाहतो, श्रवणामध्ये ऐकतो म्हणजे कानाने ऐकतो, श्रवण करतो, रसनेमध्ये स्वाद घेतो म्हणजे जिभेने तो स्वाद घेतो, आणि प्रत्यक्ष आपल्याला अनुभवास येतो. मग घ्राणामध्ये वास घेतो,
सर्वांगी स्पर्श करतो, वाचेमध्ये बोलतो जाणूनी शब्द. घ्राण म्हणजे नाक, नाकाने वास घेतोय, सर्वांगाने स्पर्श करतोय, शब्दांनी जो वाचेद्वारे बोलतोय, म्हणजे पाचही तन्मात्रा ज्याला लागू पडतात. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. ठीक आहे. ह्या पाचही तन्मात्रा आहेत समर्थांनी आपल्याला दाखवून दिलेले आहेत. डोळ्यामध्ये पाहतोय ते रूप आहे, कानामध्ये ऐकतोय ते शब्द आहे, जिभेने जो स्वाद घेतोय तो रस आहे, नाकाने जो गंध घेतोय नाकाने जो वास घेतोय तो गंध आहे, सर्वांगाने स्पर्श करतोय, शब्दांनी तो वाचेद्वारे बोलतोय, म्हणजे पाचही तन्मात्रा ज्याला लागू पडतात. असा सावधान आणि चंचळ, चहूकडे चळवळ, एकलाची चालवी सकळ इंद्रियाद्वारे. असा म्हणजे ह्या पंचतन्मात्रांमध्ये असून सुद्धा जो चंचळ आहे, जो सावध असूनही चंचळ आहे आणि चहू बाजूकडे एकालाच चहूकडे असून सुद्धा तो काय करतो, इंद्रियाद्वारे सर्वांना चालवित आहे. चालवी सकळ इंद्रियाद्वारे. ठीक आहे. आता बघा, सगळी इंद्रिय चालवणारा तो कसा चालवतो बघा. पाये चालवी, हात हालवी, भ्रुकुटी पालवी, डोळा घालवी, संकेत खुणा बोलवी, तोची आत्मा. आता बघा, तुम्हाला कर्मेंद्रिय दिलेली आहेत. सगळ्यात पहिला पाय आहे, पायाने चालतो, हाताने हलवतो, भुवयात आणतो, डोळे मिचकावतो. अशा काही काही खुणा आपण एकमेकांना द्वैतामध्ये करत आलेलो आहे. तो का करतो माहिती आहे का? कारण तो आत्मा आहे, तो अंतरी आत्मा आहे, म्हणूनच हे घडतंय. डोळ्याने बघणे, कानाने ऐकणे, जिभेने चव घेणे, नाकाने वास घेणे, शरीराचे सगळे अवयव ह्या आत्म्याच्या जीवावरती चालत असतात. डोळे मिचकवा, हात हलवा, संकेत द्या, एकमेकाच्या कुरघोडी करा, हे सगळं आत्म्याचंच काम आहे. आत्मा कसा आहे? धेटाई, लाजावी, खाजावी, खोकावी, ओकावी, थुंकावी, अन्न जेवून उदक सेवी, तोची आत्मा. तो आत्मा धेट आहे. तो लाजतो, खाजवतो, खोकतो, खुंकतो, धुंकवतो आणि जेवण म्हणजे अन्न घेऊन उदक सेवी. उदक म्हणजे पाणी. अन्न घेतल्यानंतर जो पाणी पितो तोच आत्मा जाणावा. तो आत्मा अजून काय करतो बरं? मळमूत्र त्याग करी, शरीर मात्र सावरी, प्रवृत्ती निवृत्ती विवरी, तोची आत्मा. जो मल आणि मूत्राचा त्याग करतो, जो शरीर मात्रांचे रक्षण करतो, जो प्रवृत्ती आणि निवृत्ती म्हणजे काय याचे विवरण करतो, तो आत्मा होय. एके देखे हुंगे चाखे, नाना प्रकारे ओळखे, संतोष पावे आणि धाके, तोची आत्मा. तो ऐकतो, तो पाहतो, तो हुंगतो, तो चाखतो, तो नाना प्रकारचे पदार्थ ओळखतो, कधी संतोष पावतो तर तो कधी घाबरतो, धाक पावतो ना, त्याच्यावरती धाक सुद्धा आहे. तोच काय आहे? आत्मा म्हणून जाणावा. आनंद विनोद उदेग चिंता, काया छाया माया ममता, जीवितवे पावे नाना व्यथा, तोची आत्मा. त्याला आनंद होतो, आत्म्याला आनंद होतो, तो विनोद करतो, तो उद्वेग करतो, तो चिंता करतो, तो काया छायामध्ये प्रतिबिंब पाहतो, तो माया ममता अशा नाना व्यथामध्ये जीवित्वामुळे तो लघुपणा घेतो, कधी कर्तेपणा कधी घेतो, कधी मीपणासुद्धा त्या ठिकाणी घेतो. तो आत्मा म्हणून जाणावा. बरोबर. आनंद, चिंता, इच्छा, माया, ममता हे सगळे अनुभव आपल्याला फक्त आत्म्यामुळे होत आहेत. पदार्थाची आसता धरी, जनी वाईट बरे करी, आपल्या राखे पराव्या मारी, तुझी आत्मा. पदार्थाविषयी आसक्ती धरतो, जगामध्ये बरे आणि वाईट करतो, आपले असतील त्यांचा सांभाळ करतो आणि परके असतील त्यांना मारून टाकतो, तो आत्मा म्हणून ओळखावा. पदार्थाची आस्था धरी म्हणजे ज्याला पदार्थाची आसक्ती आहे, जनी वाईट बरे करी. ठीक आहे. जगामध्ये वाईट आणि चांगलं करतो, आपल्या राखे परक्या मारी, आपले ते राखून ठेवेल पण परक्याला नक्कीच मारेल, तो आत्मा आहे, हे समजून घ्यावं. युद्धे होता दोन्हीकडे, नाना शरीरी वाकडे, परस्परे पाडी पडे, तोची आत्मा. ज्यावेळी एखादं युद्ध सुरू होतं ना, तेव्हा दोन्ही बाजूकडे शरीरात आत्माच वावरत असतो. तो परस्परांना पाडतो आणि स्वतःही पडतो. जेव्हा कुरुक्षेत्रावरती युद्ध चालू होतं ना, ठीक आहे,
तेव्हा कौरव आणि पांडव यांच्यामध्ये खूप मोठं युद्ध झालं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण जेव्हा युद्ध संपलं, सगळे सैनिक धारातीर्थी पडले होते आणि त्यांना विचारलं की कुरुक्षेत्रावरती कोण होतं, तर दोन्ही बाजूला 18 अक्षोणी सेना होती. तर त्या अक्षोणी सेनामध्ये सगळीकडे एकच आत्मा होता, तो म्हणजे श्रीकृष्ण. बरोबर. म्हणजे जेव्हा युद्ध सुरू झालं, दोन्हीकडच्या शरीरांमध्ये फक्त आत्मा वावरत होता. तेच एकमेकांना काय करत होते, पाडतही होते आणि स्वतः पडतही होते. तो येतो जातो, देही वर्ततो, हसतो रडतो, प्रस्तावतो, समर्थ करंटा होतो, व्यापासारिका. तो आत्मा आहे ना, तो देहात येतो, देहातून जातो, देहात राहून त्याची क्रिया करतो, तो हसतो रडतो, तो प्रस्तावनासुद्धा करतो आणि ज्याप्रमाणे व्याप असेल त्याप्रमाणे तो त्याचा कार्यभागसुद्धा बनवून घेतो. होतो लंडी होतो बळकट, होतो विद्यावंत होतो धट, न्यायवंत होतो उद्धट, तोची आत्मा. तो लंडी म्हणजे लबाड आहे, भ्याड पण आहे, तो बळकट आहे, ठीक आहे, तो मजबूतसुद्धा आहे, तो विद्यावंतसुद्धा आहे आणि न्यायवंत आहे आणि उद्धट देखील आहे. असा तो कोण आहे, आत्मा जाणावा. तो धीर आहे, उदार आहे, धीर उदार आणि कृपेनं, वेडा आणि विचक्षण, उछक आणि सहिष्णु, तोची आत्मा. तो कसा आहे बघा, तो धीर आहे, तो उदार आहे, कंजूस आहे, वेडा आहे, चतुर आहे, सहनशील देखील आहे. ठीक आहे. आता आपल्याला आत्मा आचार आणि विचारांमध्ये, कृती आणि स्वभावामध्ये कसा आहे, त्याला चांगलं आणि वाईट कळतं, त्याला हसणं रडणं कळतं, त्याला धैर्यवान होणं कळतं, कृपाळू होणे कळतं, सहनशील होणे कळतं आणि उद्धट होणेसुद्धा कळतं. विद्या कुविद्या दोन्हीकडे आनंदरूप वावडे, जेथे तेथे सर्वांकडे तोची आत्मा. विद्या आणि कुविद्या दोन्हीकडे आनंद रूपाने तोच असतो, जेथे तेथे सर्वत्र काय आहे, आत्माच आहे. निजे उठे बैसे चाले, धावे धावडी डोले तोले, सोयीरे धोईरे केले तोची आत्मा. तो काय करतो, निजतो म्हणजे झोपतो, उठतो, बसतो, चालतो, धावतो, लगबग करतो, डोलतो, तोलतो, सोयरे धोयरे सगळ्यांना गाठीभेटी करून येतो, तो काय आहे, आत्मा आहे. पोथी वाची अर्थ सांगे, ताळ धरी गाऊ लागे, वाद विवाद वाऊगी तोची आत्मा. तो पोथी वाचतोय, त्या पोथीमध्ये शब्दांचा अर्थ सांगतोय, तो ताल धरतोय, तो गाणं म्हणतोय, तो उगीचच वाद विवाद करतोय, तो वितंड करतोय, तो आत्मा म्हणून जाणावा. हे कसे आहेत माहिती आहे का, आत्म्याचे स्त्रोत आहेत सगळे. उठणं, चालणं, पोथी वाचणं, अर्थ सांगणं, हे सगळं तोच करणार, वाद पण तोच घालणार, मजा पण तोच करणार. आत्मा नसता, आता हे सगळं आत्मा आहे म्हणून चाललंय, आत्मा नसता देहांतरी, मग ते प्रेत सचराचरी, देह संगे आत्मा करी सर्व काय. जर देहात आत्मा नसेल, इतका उशीर आत्मा होता म्हणून तो खोकत होता, थुंकत होता, उठत होता, बसत होता, निजत होता, तो लगबग करत होता, डोलत होता, तो काय करत होता, युद्धामध्ये सहभाग घेत होता, तो कृपाळी होत होता, सहनशील होत होता, उद्धट होत होता, सगळं होत होता. पण आता जेव्हा त्याच्यामध्ये आत्मा नसेल, देहामध्ये जर आत्मा नसेल, तर तो जो देह आहे तो आता कशामध्ये बदलून जाईल, प्रेत म्हटलं जाईल. देहाच्या संगतीने आत्मा सर्व काही करत असतो. देहासंगे आत्मा करे सर्व काही, आणि देह जेव्हा आत्म्याशिवाय असेल तर तो काय होईल, प्रेत होईल. आत्मा नसेल तर शरीर निष्प्राण प्रेत असेल, म्हणजे आत्मा शरीराच्या जिवंतपणाचं कारण आहे. समजले. तर पुढची ओवी घ्या. एके विन एके काय, कामा नाय नये वाया जाये, म्हणून हा उपाय देहयोगी. जे आहे एकाशिवाय दुसऱ्याचा काही उपयोग नाही, एक असेल तरच दुसरा चालणार आहे. त्यामुळे देहामुळेच आत्मा उपयुक्त ठरतो, पण देह जो आहे तो कसा आहे, अनित्य आहे. बरोबर. पुढच्या ओवीमध्ये सांगितलं, देह अनित्य आत्मा नित्य, हाची विवेक नित्यानित्य, अवघे सूक्ष्माचे कृत्य जाणते ज्ञानी. अत्यंत महत्त्वाची ओवी आहे. एके विन एक काय, एकाशिवाय दुसऱ्याचं काय काम आहे. कामा नये वाया जाये,
तो कामीच येणार नाही, तो वायाच जाणार. म्हणून हा उपाय देहयोगी. देह अनित्य, आत्मा नित्य. जो देह आहे तो नश्वर आहे. तो नित्य आहे का? नाही आहे. आत्मा मात्र नित्य नूतन आहे. हाची विवेक नित्य अनित्य. हाच एक विवेक आहे. तो विवेकाने नित्य आणि अनित्य ह्याच्यामध्ये विवेक केला पाहिजे. अवघे सूक्ष्माचे कृत्य, हे सगळं कोण करतंय? तर तो सूक्ष्म रूपात राहून करतोय. जाणती ज्ञानी. तो ज्ञानवन माणूस आहे ना, ज्ञानी माणूस आहे ना, त्याला कळतं की हे सगळं कोणापासून चालू आहे, तर ते सूक्ष्माचं कृत्य आहे. अवघे जे सगळं चाललं आहे ना, हे स्थूल रूपांना जे सगळं चालवलं आहे का, हे सगळं सूक्ष्मरूपी कर्त्याने केलेलं आहे. त्याचं हे सगळं जे कृत्य आहे ना, हे सूक्ष्मरूपी आहे. पुढची ओळी घ्या. पिंडी देह धरता जीव, ब्रह्मांडी देह धरता शिव, ईश्वर तनु चतुष्टय सर्व ईश्वर धरता. इथे जर दोन शब्द बघितले ना, पिंडी देह धरता जीव, ब्रह्मांडी देह धरता शिव, म्हणजे जीव शिवाचा निश्चय. पिंडीच्या ठिकाणी देह धारण करणाऱ्यास जीव म्हणतात, तर ब्रह्मांडामध्ये देह धारण करणाऱ्यास शिव म्हणतात. ब्रह्मांडामध्ये जे विराट हिरण्यगर्भ, अव्यकृत कुरुत, मूल प्रकृती असे चार देह धारण करणारे ईश्वर, ज्याला आपण काय म्हणतो तनुचतुष्टय किंवा ईश्वर तनुचतुष्टय. म्हणजे बघा की ईश्वराच्या देहाची 4 रूप आहेत. सगळ्यात पहिलं स्थूल म्हणजे तुम्ही आम्ही सगळे. दुसरं सूक्ष्म म्हणजे अत्यंत सूक्ष्म स्वरूपात, शब्द स्पर्श रूप रसगंध. मग तिसरं आहे कारण शरीर आणि चौथा आहे महाकारण शरीर. ईश्वराचा तनू म्हणजे ईश्वराचा देह हा 4 रूपात आहे, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण. यामध्ये त्याचं कार्य चालतं. मग समर्थांनी आपल्याला काय सांगितलं? स्थूल सूक्ष्म कारण महाकारण असे 4 देह आहेत आणि त्यांच्या अवस्था सांगितलेल्या आहेत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या ह्या 4 अवस्था आहेत. त्यांना 4 अभिमान आहेत. विश्व, तेजस, प्राज्ञ आणि प्रत्यगात्मा हे त्यांचे अभिमान आहेत. त्यानंतर त्यांची 4 स्थानं सांगितलेली आहेत. नेत्र, कंठ, हृदय, मधुर्ण ही त्यांची 4 स्थानं आहेत. त्यांचे 4 भोग सांगितलेले आहेत. भोग कोणते? स्थूल, प्रविक्त, आनंद, आनंद व भास हे त्यांचे 4 भोग आहेत. मग त्यांच्या 4 मात्रा सांगितल्यात. आकार, उकार, मकार आणि अर्धमात्रा या 4 मात्रा आहेत. आणि मग ते 4 गुण आहेत. तुम्हाला माहिती आहे सत्व, रज, तम आणि शुद्ध सत्व ही त्यांची 4 गुण आहेत. आणि मग त्यांच्या 4 क्रिया आहेत. त्यामुळे आहेत क्रिया, द्रव्य, इच्छा आणि ज्ञान. मग जे पिंडावरती देह धारण करतात ते जीव आहेत आणि ब्रह्मांडावरती जे देह धारण करतात ते शिव आहेत. आणि मग तो असा ईश्वर चतुष्टय सर्व ईश्वर धरता. मग आत्ता जे आपण हे सगळं बघितलं ना, हे काय होतं? तर हे ईश्वराची 4 देह बघितली, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. ठीक आहे. आता बघा बरं का पुढं. त्रिगुणार्पता जो ईश्वर, अर्धनारी नटेश्वर, सकळ सृष्टीचा विस्तार तेथून झाला. मग त्रिगुणातीत म्हणजे 3 गुणांच्या पलीकडे असलेला कोण आहे? ईश्वर आहे, जो मूळ माया आहे. यालाच आपण काय म्हणतो? अर्धनारी नटेश्वर म्हटलं जातं. बघा, परत बघा. त्रिगुणार्पत जो ईश्वर, ह्या जगातील सर्व कार्य, सृष्टी, स्थिती, लय हे 3 गुण म्हणजे सत्व, रज आणि तम याच्यावरती आधारित आहेत. आणि हा ईश्वर ह्या त्रिगुणांपासून कसा आहे? परे गेलेला आहे, त्याच्या पुढे आहे. तो जन्म, मृत्यू, सुख, दुःख यांच्यापासूनही तो कसा आहे? पुढे गेलेला आहे. तो कुठल्याही कर्माच्या बंधनापासून कसा आहे? पुढे आहे. म्हणजे तो कसा आहे? निर्गुण ब्रह्म आहे. आणि ते तो कुठल्याही प्रकारचा विकार नाही, कुठल्याही प्रकारचा आकार नाही, असं तो परब्रह्म आहे. मग अर्धनारी नटेश्वरच का? अर्धनारी नटेश्वर जे आहे ते शिव आणि शक्ती ह्या दोघांचं काय आहे? संयुक्त रूप आहे. अर्धनारी ईश्वर म्हणजे ईश्वराच्या अर्ध्या भागात शिव आणि अर्ध्या भागात शक्ती म्हणजे पार्वती असते. हे दर्शवणारं जे रूप आहे
तर आपण सृष्टीमध्ये स्त्री आणि पुरुष, ऊर्जा आणि चेतना, स्थिरता आणि गती अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्यांना बघत असतो. ठीक आहे. मग आता आपल्याला कळालं आहे की अर्धनारी नटेश्वर जे आहे ते काय आहे, त्रिगुणाच्या पलीकडे गेलेला ईश्वर तो काय आहे, आणि ह्या सगळ्यांच्या सृष्टीचा विस्तार कुठून झालेला आहे, यांच्यापासून झालेला आहे. त्रिगुणातीत असा जो ईश्वर आहे, मूळ माया आहे, ज्याला आपण अर्धनारी नटेश्वर म्हणतो, ह्यांच्यापासून काय झालेला आहे, सृष्टीचा विस्तार झालेला आहे. ठीक आहे. बर्वे विचारून पाही, स्त्री पुरुष तेथे नाही, चंचळ रूप येते काही प्रत्ययासी. नीट विचार करून जर बघितला तर स्त्री आणि पुरुष असा काहीच भेदभाव नाही, फक्त चंचळत्व आहे. ते वायूच्या रूपाने येतं. आत्मा आणि स्त्री यांच्यामध्ये कुठलाही भेद नाही. आत्म्यामध्ये स्त्री पुरुष असा कुठला भेद दिसून येतो का, लिंगभेद आहे का, नाही. बरवे विचारून पाही, स्त्री पुरुष तेथे नाही, चंचळ रूप येते काही प्रत्ययासी. मग जर नीट विचार करून बघितलं ना तर आपल्याला एवढ्या उशीर जेव्हा आपण आत्मा बघतोय तेव्हा त्या आत्म्याला स्त्री आणि पुरुष लिंगभेद असं काहीही केलेलं नाही, कारण आत्म्याला लिंगभेद असत नाही. आता बघा, मुळी होऊन सेवटावरी, ब्रह्मादी पिपलिका देहधारी, नित्य नित्य विवेक चतुरी जाणी जो ऐसा. मग मुळापासून शेवटापर्यंत, मुळीहून शेवटावरी, ब्रह्मादिकापासून पिपलिका म्हणजे अगदी मुंगीपर्यंत, म्हणजे ब्रह्मांडापासून मुंगीपर्यंत सर्व देहधारी हे काय आहेत, नित्य नित्य विवेक चतुर्पुरुषांनी जाणून घ्यावा. म्हणजे तो जो देहधारक आहे, ह्या सगळ्या देहांना धारण करणारा जो आहे तो एक समान आहे. मग तो ब्रह्मांड असू दे, नाहीतर मुंगी असू दे, तो स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे, ह्या सगळ्यांना धारण करणारा जो आहे तो एक नित्य आहे. मग आता आपल्याला काय बघायचं आहे, जड तितके अनित्य आणि सूक्ष्म तितके नित्य, याही मध्ये नित्य नित्य पुढे निरूपले. मग जड कसं आहे आणि सूक्ष्म कसं आहे, नित्य कसं आहे आणि अनित्य कसं आहे, याचा सारासार आपल्याला विचार करायचा आहे. तर जे जड आहे ते कसं आहे, स्थूल आहे. जड म्हणजे स्थूल, जड म्हणजे भौतिक, जड म्हणजे शरीर, जड म्हणजे दृश्य गोष्टी ज्याला आपण हात लावू शकतो, ज्याला आपण भौतिकदृष्ट्या पाहू शकतो, बघू शकतो, स्पर्श करू शकतो. अनित्य आहे ते जे जे जड आहे, जे तुम्हाला आम्हाला दिसतंय, अगदी आपण स्वतःसुद्धा, हे कसं आहे, अनित्य म्हणजे नाशवान आहे, ते नाशवंत आहे, ते बदलून जाणार, ते क्षणिक आहे, तात्पुरतं आहे ते. मग सूक्ष्म कसं आहे, जे अत्यंत सूक्ष्म आहे, दृश्य स्वरूपात नाही. जसं की आपल्यामध्ये असलेलं चैतन्य, आपल्यामध्ये असलेला आत्मा, हे कसं आहे, अत्यंत सूक्ष्म रूपाने आहे. आणि ते नित्य आहे. ते नित्य आहे म्हणजे कसं आहे, शाश्वत आहे. आणि तेच कसं आहे, कधीही न बदलणार आहे. शाश्वत म्हणजे न बदलणार. मग स्थूल, ज्याला आपण जड म्हणतो ना, स्थूल अनित्य म्हणजे आपले शरीर, म्हणजे आपण जन्माला आलो, म्हातारे झालो आणि मरून गेलो. ठीक आहे. घरामध्ये असलेल्या वस्तू, वस्त्र, अन्न हे कालांतराने नष्ट होऊन जाते, ते झिजून जाते, नष्ट होते. पृथ्वी घ्या, डोंगर घ्या, समुद्र कितीही भव्य असलं, कितीही दिव्य असलं तरीसुद्धा काय होणार आहे, ते काळानुरूप नष्ट होणार आहे. पण जे सूक्ष्म आहे, जे नित्य आहे, जे आत्मतत्व आहे, ते शरीर नष्ट झाल्यानंतरसुद्धा ते काय असणार आहे, शाश्वत प्रमाण साक्षीभावानं ते त्या ठिकाणीच असणार आहे. स्थूळ सूक्ष्म ओलांडिले, कारण महाकारण सांडिले, विराट हिरण्य गर्भ खंडिले विवेकानं. अव्यक्त मूळ प्रकृती, तेथे जाऊन बैसले वृत्ती, ते वृत्ती व्हावया निवृत्ती निरूपणायक. मग आता आपण मागाशी बघितलं स्थूल आणि सूक्ष्म कसं होतं, पण आता आपल्याला असं बघायचं ज्याने स्थूलाला आणि सूक्ष्माला सुद्धा ओलांडून गेलं आहे. स्थूल सूक्ष्म ओलांडिले, कारण महाकारण सांडिले. मग आपण मागाशी बघितलं होतं ना तनु चतुष्टयामध्ये, कारण देह आणि महाकारण देह ह्यांना सुद्धा काय केलं, त्यांनी सांडून दिलं, त्याचा सुद्धा त्याग केलेला आहे. विराट हिरण्यगर्भ खंडिले, ज्याने विवेकाने विराट आणि हिरण्यगर्भाचे खंडन केले, त्यानं
सुकृत अशी जी मूळ प्रकृती आहे त्याच्यामध्ये त्याची काय केली आहे, वृत्ती स्थिर केली आहे. ती वृत्ती जाऊन वृत्तीरहित स्थिती होण्यासाठी पुढचं निरूपण ऐकायचं. कळाले? पण ह्याच्यामध्ये आत्ता सध्या महत्त्वाचं काय आहे? स्थूल म्हणजे जड, सूक्ष्म म्हणजे अदृश्य आणि कारण हे सगळ्याला ओलांडून त्यांनी काय केलेली आहे, वृत्तीची निवृत्ती केलेली आहे, जे आपल्याला पुढच्या निरूपणात ऐकायची आहे. मग आता सध्या काय, आत्मानात्मा विवेक बोलिला, चंचळात्मा प्रत्यय आला, पुढील समासी निरोपिला सारासार विचार. मग या समासात आपण काय बघितलं, आत्मा आणि अनात्मा यांच्यातला विचार बघितला आणि त्यातून आपल्याला काय लक्षात आलं की चंचळात्मा अनुभवाचा आला, चंचळात्मा प्रत्यय आला. मग आता पुढील समासी निरूपेल सारासार विचार. मग आता पुढचा जो समास आहे तो कसा आहे, सार आणि आसार यांचा विचार स्पष्ट करून देणार आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मानात्मा विवेकनाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय जय रघुवीर समर्थ.